आज सकाळीच गावावरून सासरे आले होते, तर त्यांनी गावावरून येताना हे सर्व साहित्य आणलं होतं. म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर कोणाकोणाच्या गावी असं रानभाज्या मिळतात पावसाळ्यामध्ये स्पेशली. आमच्या गावी अशी आळूची भाजी केली जाते, आळूंच्या पानांची, देठांची. तसंच गवती चहा आणला होता आणि ह्या फणसाच्या बिया ज्या की शिजवून खाल्ल्या जातात. तसंच आरूसाठी आजीने गावठी अंडी पाठवली होती. पावसाळ्यामध्ये तुमच्या गावी कोणत्या कोणत्या रानभाज्या केल्या जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही भाजी बघा, ही तर माझी खूप फेवरेट आहे. कोणाकोणाला माहीत आहे ही भाजी? जर माहीत असेल तर कमेंट करा. जे कोकणातले आहे ते तर ओळखतीलच या भाजीचं नाव काय आहे ते. आणि ही खूप छान लागते भाजी. तसं हे बघू शकता इथं फणस जो की उद्यापर्यंत पिकेल, अजून पिकला नाही. आणि ही आळू वडी करण्याची पानं आहेत आळूची. काहींना माहीत असेलच की वडी करण्याची पानं वेगळी असतात आळूची आणि भाजीचा आळू वेगळा असतो. ह्या पानांमध्ये पण खूप फरक आहे. याची आळूवडी केली जाते ह्या पानांची, जी की देठावरनं समजतंच की कोणती पानं आळूवडीची असतात. आणि याबरोबर घावण्यांचं पीठही दिलंय. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.